लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। आळसंद येथे शेतकरी सल्ला केंद्राची स्थापना केलेली आहे। आळसंद येथे विशेषतः आले पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि आताचं वातावरण बघितलं तर पावसाळी वातावरण आहे आणि पाणी साचून राहिल्यामुळे शेतकऱ्या वर्गात याबद्दल भीतीचं वातावरण होतं आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण सल्ला केंद्रामार्फत आज उद्घाटनही केलेलं आहे। सल्ला केंद्रातून त्यामार्फत महाग्रेपचे निकम साहेब जे यात आले पिकाचं विद्यार्थी सल्लागार आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन कैलासवासी मान्य प्रताप शिवदादा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कंपनीची स्थापना झालेली आहे आणि शेतकऱ्यांना सल्ला देणे, त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरवणे, त्यांना माफक दरात खते, बियाणे, औषधे पुरवणे हा संस्थेचा उद्देश आहे आणि त्या अंतर्गतच आज आळसंदमध्ये आम्ही शेतकरी सल्ला केंद्र आज स्थापन केलेलं आहे आणि आज पहिल्याच दिवशी आपण आले पिकावरती परिसंवाद आयोजित केला होता। तो आज चांगल्या पद्धतीचं संपन्न झाला आणि आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना आम्ही सल्ला दिलेला आहे त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीचं पीक उगवण झालेले आहे आणि उत्पादनसुद्धा मोठ्या भरघोस प्रमाणात येईल अशी या निमित्तानं आम्ही सर्वांना ग्वाही दिलेली आहे। त्याबरोबरच आम्ही सल्ला केवळ ऑफिसमध्ये बसून न देता बांधावरती जाऊन सल्ला देण्याचा यांचा शिवप्रताप शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहील। बघायचं असतं बांधावर येऊन पिकापाशी येऊन पिकाला बघून सगळे जे स्टेटमेंट जे दिलं निकम साहेबांनी, चितोड साहेबांनी, ते आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांनी पटल्यामुळं आम्ही ते जे सांगत त्या पद्धतीनं आम्ही केल्यामुळे आम्ही ह्या पिकाला लागण म्हणजे कुजवा न लागण्याच्या ह्याच्यातून वाचल्या कारणानं आम्हाला उत्पन्न चांगले भेटेल। ह्या पावसाळ्या दिवसात प्लॉट टिकवणे फारसं सोपं नाही, अति अवघड आहे। ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केल्यामुळे प्लॉट आमचे टिकले। आळसंद गावात साधारण जर तुम्ही रँडमली पाहिलं तर 1600 एकर आल्याचं क्षेत्र आहे। जे या लोकांनी आलं लावलेलं आहे ते सगळे नवीन शेतकरी आहेत, त्यांना पूर्ण मार्गदर्शन किंवा पूर्ण त्याच्याबद्दलचं माहिती नसल्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम होता की आता आपण लावलंय आलं पण हे आणायचं कसं। ही परिस्थिती जेव्हा शिवप्रतापच्या संस्थेच्या लोकांच्या लक्षात आली त्यावेळेला संस्थेने हे ठरवलं की ह्या लोकांना आपण मोफत मार्गदर्शन करायचं। ते बी मार्गदर्शन कसं करायचं, शेतकरी शिवप्रताप यांनी एकत्र ह्या शेती सल्ल्याचं धनुष्यबाण हाती घेऊन आळसंद गावच्या शेतकऱ्यांना आपण आल्याचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली। आल्याचं मार्गदर्शन करताना सुरुवातीपासून बेसिकपर्यंत सर्व गोष्टीचं शेड्यूल वाईज आपण शेतकऱ्यांना दिलं। त्याचा परिणाम असा झाला की सर्व शेतकऱ्यांचे प्लॉट 100% जर्मिनेशन झालं। विदाऊट रोग किडीचा प्रादुर्भाव न होता ते प्लॉट व्यवस्थित तजेल राहिले आणि आता सर्व शेतकरी समाधानी। ते सर्व हे सर्व घडू शकलं ते फक्त शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्यामुळं आणि शेतकऱ्यांनी विश्वासाने त्या गोष्टी केल्यामुळं।